मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे दिनांक 13 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिंदाबाद। भारत माता की जय। वंदे मातरम। अरे भ्रष्टाचारियों को रोक देंगे वरना उनको ठोक देंगे। भ्रष्टाचारियों को रोक देंगे वरना उनको ठोक देंगे। भ्रष्टाचारियों को रोक देंगे वरना उनको ठोक के लीडों का वर्दी पाए। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। भारत माता की जय। दरम्यान या संदर्भात गौरांग शाह यांनी अधिक माहिती दिली। पहिले भारतामध्ये सोन्याचा दूर निघायचा। मुघलांनी आपल्यावर आक्रमण केलं, इंग्रजांनी आक्रमण केलं, ते आपलं धन घेऊन गेले। आता आजच्या जमान्यामध्ये आपली सरकार आपलं धन लुटते। 1947 साली 1 रुपया म्हणजे $1 ही किंमत होती। आज 67 वर्षानंतर $1 म्हणजे 50 रुपये किंमत झाली आहे। आतापर्यंत भ्रष्टाचारांनी जितके पण घोटाळे केलेले आहेत, या सरकारने जितके पण घोटाळे केलेले आहेत, त्यांची चौकशी व्हावी अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची मागणी आहे। म्हणून आज 13 ऑगस्ट रोजी पूर्ण भारतातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करणार आहेत। या प्रसंगी विशाल सोनगिरे, रोहन कुलकर्णी, पुष्कर पाठक, कुणाल खैरनार, निचिकेत पाटील, दीपक देवरे, मनोज पाटील, चेतन सावरे, अक्षय बिरारी यांच्यासह एबीव्हीपीचे अन्य पदाधिकारी, सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते।